हॅलो फ्रेंड्स, अंगणवाडी मुख्य सेविका याकरिता 14 फेब्रुवारी रोजी 9 ते 10:30 या टाईममध्ये पेपर झालेला आहे। एका शिफ्टमध्ये आज पेपर होता। तर आपले जेवढे स्टुडंट्सनी आपल्याकडून कोर्स परचेस केला आहे त्यांनी आपल्याला मेसेजद्वारे व्हॉट्सअपद्वारे जे प्रश्न कळवले आहेत त्यानुसार मी क्वेश्चन फ्रेम केलेत आणि तुमच्यापर्यंत आता प्रेझेंट करतोय। तर लक्षात घ्या, बाकीही प्रश्न विद्यार्थी सेंड करतील। हा व्हिडिओ थोडा लवकर आला आहे, जो संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये मी सर्व क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो ॲड करणार आहोत। परंतु सांगायची एक आनंदाची गोष्ट आहे की आपण जे कंटेंट तयार केलं आहे ना त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आज आलेला नाही। म्हणजे आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनी जे टेक्निकल क्वेश्चन आहेत म्हणजे एकात्मिक बालविकास योजना, पोषण अभियान बरोबर या टॉपिकवर प्रश्न आपल्याला सेंड केलेत। तर एकही प्रश्न याच्या बाहेरचा नाही आहेत। स्टुडंटनी चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद दिला आहे की 2000 जे प्रश्न आपण तयार केलेत ना 99 रुपयामध्ये त्याचा विद्यार्थी मित्रांना नक्कीच फायदा झालेला आहे। तर लक्षात घ्या, आपणही अजून पेपर आपला नक्कीच बाकी असेल तर आपण देखील हे मटेरियल घेऊ शकता। यामध्ये तुम्हाला हे जे 3 टॉपिक आहेत त्यावर आधारित 2000 प्रश्न भेटतील 99 रुपयात। PDF स्वरूपात हे मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपला भेटणार आहेत। सोबतच ICDS अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका याकरिता प्रश्नसंच पाहिजे असेल तो देखील घेऊ शकता। यामध्ये तुम्हाला ICDS योजना, पोषण अभियान, संगणक 2000 प्रश्न भेटणारच आहे। सोबत सामान्य ज्ञान, सर्व प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड आणि 5 फुल लेंथ टेस्ट देखील भेटणार आहेत। हे टोटल 18,500 प्लस प्रश्न आहेत। प्राईस फक्त 249 आहेत। या दोन्हीपैकी आपल्याला जे मटेरियल योग्य वाटेल ते आपण घेऊ शकता। चला तर मग आजच्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत ते एकदा बघूयात। तर पहिला प्रश्न होता की लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात? ऑप्शन होते 10, 15, 12 आणि 6। जर आपण व्यवस्थितरित्या जर अभ्यास केला तर लगेच आपल्याला कळेल की 6 वर्षापर्यंत विद्यार्थी मित्रांनो लसीकरण केले जाते। प्रश्न काय खूप अवघड नव्हते, सोपे प्रश्न होते। एकदा जरी आपण आमचं मटेरियल जर बघून गेले असताना तरी तुम्हाला हे प्रश्न आले असते। जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर हा आपला जो चालू घडामोडी जो कंटेंट आहे त्यामधील हा प्रश्न होता। तर हे डेहराडून या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। पुढील प्रश्न, मुलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते? तर योजना टॉपिक जो आहे आपला जे 99 रुपयाचं कंटेंट आहे त्यामध्ये 12 नंबरची PDF आहे, चालू घडामोडी संबंधित योजना। तर त्यामध्ये हा प्रश्न ऑलरेडी आपण कव्हर केला होता। तर याचे योग्य उत्तर आहे दिल्ली। यानंतर पुढील प्रश्न, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 21 ते 65 वर्षे। आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला होता त्यामध्ये देखील हा प्रश्न मी कव्हर केला होता। तसेच आपल्या जे कंटेंट आहेत योजना टॉपिक त्यामध्ये हा प्रश्न होता। पुढील प्रश्न, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ। हा चालू घडामोडीमधील प्रश्न होता। पुढील प्रश्न, मनोधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आली? विद्यार्थ्यांनी आपल्याला मनोधैर्य योजना किंवा जे आहेत ते कीवर्ड दिले त्यावरून आपण क्वेश्चन फ्रेम केला आहे। तर ही 2013 मध्ये सुरू करण्यात आली आहे। पुढील प्रश्न, पोषण अभियानाचे लाभार्थी कोण आहेत? अगदी बेसिक आहे, आपला जो पोषण अभियानची PDF आहे त्यामधीलच हा प्रश्न आहे। मुले, गरोदर महिला, स्तनदा माता की वरील सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व। पुढील प्रश्न, नारी शक्ती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जातो? तर लक्षात घ्या, अगदी सोपा प्रश्न आहे। जर तुम्हाला माहीत असेल की 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर हे जे महिलांशी रिलेटेड पुरस्कार आहे ते देखील 8 मार्च रोजी दिले जातील। असं जरी तुम्ही लॉजिक लावलं असेल तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं असतं। पुढे जाऊयात। 22 जानेवारी 2015 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर लक्षात घ्या, 1 आणि 2 दोन्ही म्हणजेच बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आणि सुकन्या समृद्धी योजना या योजना सुरू करण्यात आल्या आहेत। हा देखील प्रश्न आपल्याच कंटेंटमधील आहे। झायगोट म्हणजे काय? तर फलित श्रीबीज। हा GK मधील सामान्य विज्ञानमधील हा प्रश्न होता। पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो। लक्षात घ्या, हे जे 40 प्रश्न आहे ना त्यापैकी आपले ॲटलिस्ट 36 प्लस बरोबर येणं गरजेचं आहे।
आणि जे उर्वरित 60 प्रश्न आहेत त्यामध्ये तुमचे ॲटलिस्ट 50+ प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. कारण की कॉम्पिटिशनच एवढी आहे की एका जागेकरिता जवळपास 870 विद्यार्थी मित्रांनो फॉर्म आले आहेत. आपल्याला माहीत असेल 102 जागा भरण्याकरिता 87,000 फॉर्म आले. तर यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही मधून अभ्यास करत असाल, तुम्हाला टेक्निकलसाठी जे 2000 प्रश्न आहेत ते तुम्ही घ्या. जर तुम्हाला टोटल मटेरियल पाहिजे असेल तर ते फक्त 249 रुपीजमध्ये भेटते. तेवढंच फक्त करायचं आहे तुम्हाला. आत्तापासून जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली ना, जेव्हाही तुमचा पेपर असेल तुम्ही सर्व अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता. आपल्या मटेरियलची खासियत काय की प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे. म्हणजे काय, तो प्रश्न आणि रिव्हिजन करायला नक्की फायदा होईल. तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना, जेवण करताना किंवा इतरही वेळेस आपलं जे कंटेंट आहे ते स्क्रोल जरी करत राहिलात ना, परीक्षेला नक्की फायदा होईल. तुम्ही याआधी काय अभ्यास केला, परंतु परीक्षेच्या 8 दिवस आपण कसा अभ्यास करतो यावरच तुमचा रँक डिसाईड होतो. त्यामुळे आपण इतरही पुस्तकातून अभ्यास केला असेल, परंतु एकदा डोळ्याखालून टेक्निकल जर क्वेश्चन जर घातले तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे 2000 प्रश्न जर तुम्हाला घ्यायचेत, परंतु जर आपल्याला अजून वेळ असेल तर तुम्ही 249 रुपीचं देखील मटेरियल घेऊ शकता. मटेरियल घेण्यासाठी जो आपला व्हॉट्सअपचा क्रमांक आहे 9356256037 यावर व्हॉट्सअप करायचे विद्यार्थी मित्रांनो. PDF स्वरूपात तुम्हाला मटेरियल भेटते. टॉपिक वाईज सेपरेट PDF आहेत. तर कोणताही वेळ न घालवता लगेचच या नंबरवर पेमेंट करा आणि लगेचच मटेरियल विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. कारण की याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. पुढील प्रश्न, पोषण अभियानात कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? तर ती गोष्ट आहे आहाराची विविधता. पुढील प्रश्न, माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आली? तर ही जी योजना आहे ती 1 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली? तर याची जी स्थापना आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 1948 हा देखील प्रश्न आपल्याच कंटेंटमधील आहे. पुढील प्रश्न, जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबवली जाते? तर ही योजना 2005 पासून राबवली जाते. पुढील प्रश्न, पोषण अभियानांतर्गत कोणत्या वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते? तर ते आहेत 19 ते 24 वर्ष. आणि विद्यार्थी मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो झालंच पाहिजे. तर लक्षात घ्या आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. 100+ लाईक आले तर मग सर्व आजच्या पेपरमधील सर्व प्रश्न मी संध्याकाळी कव्हर करेल. तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता. पुढे, गर्भधारणेच्या काळात खालीलपैकी कोणत्या गोष्टी निश्चित होतात? तर लक्षात घ्या अनुवंशिकता, लिंग निश्चिती, गर्भाची संख्या, म्हणजे वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, भारतात ICDS योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ही योजना 1975 सुरू करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे देशातील कुपोषणाची समस्या कमी करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंटने आपल्याला जे प्रश्न पाठवले होते म्हणजे कीवर्ड्स असू दे किंवा वन लाइनरमध्ये असू दे त्या पद्धतीने आपण क्वेश्चन फ्रेम केलेत. संध्याकाळी देखील आपण विद्यार्थी मित्रांनो मराठी किंवा जे इतर टॉपिक आहेत त्याचे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचले तर एक डिटेल व्हिडिओ घेऊन येईल जेणेकरून पुढील पेपरसाठी तुम्हाला एक रूपरेखा नक्कीच कळेल. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. आणि एक रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, जे आपण कंटेंट तयार केलं आहे ना त्याची फी अगदी माफक दरात ठेवली, फक्त 249 रुपीज ठेवली. 18,500+ प्रश्न आहे. याची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षाची असेल. म्हणजे तुम्ही कंटेंट आज जरी खरेदी केलं परंतु इतर कोणत्याही एक्झाम जर वर्षभरात आल्या त्याला देखील तुम्ही मटेरियल यूज करू शकता. सर्वात महत्त्वाचं काय तर ICDS योजना पोषण अभियान संगणक 2000 प्रश्न आहे. सेपरेट घ्यायचा असेल तर 99 रुपयामध्ये घ्या किंवा 249 रुपीचं पॅकेज घेतलं तर त्यामध्ये ऑलरेडी कव्हर होऊन जातं आहे. सामान्य ज्ञान एकही प्रश्न बाहेरचा नाही, सर्व प्रश्नपत्रिका दिल्या आहे ज्यामध्ये जी ॲन्सर शीट आहे ती शेवटी, जेणेकरून तुम्हाला जर मॉक टेस्ट जर द्यायची असेल तर तुम्हाला फायदा होईल. चालू घडामोडी जानेवारी 24 ते जानेवारी 25 पर्यंतच्या चालू घडामोडी PDF भेटत आहेत. मराठी व्याकरणाचे 1800+ प्रश्न टॉपिक वाईज आहेत. इंग्लिश ग्रामर टॉपिक वाईज, ॲप्टिट्यूड टॉपिक वाईज तुम्हाला या ठिकाणी भेटतं आहे. 10 फुल लेंथ टेस्ट यासोबत देखील प्रोव्हाइड केल्या जात आहेत. तर 249 रुपीजमध्ये एवढं सर्व मटेरियल आम्ही तुम्हाला देत आहोत. तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की मटेरियल परचेस करा. याकरता आपण 9356256037 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि संध्याकाळी येणारा व्हिडिओ आवर्जून बघा. थँक्यू.